बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला पहिलं इतकं मांडायचं आहे की आजपर्यंत आपण महाराष्ट्रात हे पाहत होतो की तरुणाई असेल, ती तरुणाई या जुगाराकडे आकर्षित होत होती, ऑनलाईन जुगाराकडे. त्याला कसं थांबवायचं तर तो एक मोठा आव्हान पोलिसांसमोर, शासनासमोर, सरकारसमोर होता. बेरोजगार लोक इझी मनीसाठी त्याच्याकडे आकर्षित होत होते. परंतु आता हे लोण जे आहे हे थेट विधान भवनापर्यंत पसरलेलं आहे, जिथे आमदार निवडून जातात लोकांची कामं करण्यासाठी. अशा वाईट प्रवृत्तीपासून कसं थांबवता येईल त्यासाठी तिकडे कायदे बनतात. जिथे हे कायदे बनतात, जिथे या तरुणाईला, महाराष्ट्राची तरुणाई ज्या प्रकारे, आता आपण काही दिवसापूर्वी आत्महत्यापर्यंत हा विषय पोचलेला आहे की जे लोक हारले चुकीच्या ॲप, हे ऑनलाईन जुगार ॲपमध्ये, त्याच्यावरती नियम कायदे हे बनले पाहिजे तिथे. तर एक मंत्री स्वतः तिथे ऑनलाईन गेम खेळत आहेत, ऑनलाईन रमी खेळत आहेत. तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. ह्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे कठोर शब्दात ते व्यक्त झालेले आहेत, मला असं वाटतं त्याच प्रकारे त्यांनी कठोर कारवाई ही करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र